आज आपण इयत्ता 8वी मराठी पुस्तकातील पहिली कविता पाहणार आहोत. कवितेचे नाव आहे भारत आमचा देश. या कवितेचे कवी आहेत शरद कांबळे. शरद कांबळे यांचा जन्म 1974 मध्ये झाला. शरद कांबळे प्रसिद्ध कवी, विविध वृत्तपत्रे, नियतकालिके यातून लेख व कविता प्रकाशित आहेत. त्यांचा तुझ्यासाठी हा चारोळी संग्रह प्रसिद्ध आहे. चारोळी म्हणजे 4 ओळींची कविता. ठाणे जिल्हा युवा पुरस्कार व पंचायत समिती शहापूर शिक्षक पुरस्कार यासारख्या पुरस्कारांनी ते सन्मानित आहेत. विविधतेतील एकता हे भारताचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. आपले संविधान व राष्ट्रध्वज ही आपली श्रद्धास्थाने आहेत. प्रस्तुत गीतातून कवी भारत मातेविषयीचे गौरवपूर्ण भावना व्यक्त करतात. प्रस्तुत गीत किशोर जानेवारी 1918 या मासिकातून घेतले आहे. मुलांनो, आज आपण जी कविता पाहणार आहोत त्याबद्दल थोडी माहिती घेऊया. कवितेच्या नावावरूनच कळते हे भारतभूमीचे गौरवगीत आहे. भारत देश विविधता आणि सुंदरताने नटलेला आहे. भारत आमुचा देश, आम्हा असे अभिमान, जन्मा आलो येथे आम्ही किती भाग्यवान. कवी म्हणतात, भारत आमुचा म्हणजे आपला देश आहे, याचा आम्हाला अभिमान आहे. भारतीय असण्याचा आम्हाला खूप अभिमान आहे. आम्ही स्वतःला खूप भाग्यशाली समजतो की भारतसारख्या देशात आमचा जन्म झाला आहे. पुढे कवी काय म्हणतात, जरी भिन्नता जशी विविधता, जरी भिन्नता जशी विविधता, येथे परंतु नांदे एकता, पवित्र उन्नत आमची ही संस्कृती महान. कवी म्हणतात, आपल्या भारतात आपल्याला भिन्नता आढळते. ही भिन्नता, वेगळेपणा अनेक बाबतीत आहे. वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक येथे वास्तव्य करतात, जसे हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई इत्यादी. सर्व जातींचे सण वेगवेगळे आहेत. जशी हिंदू दीपावली साजरी करतात, मुस्लिम लोक ईद साजरी करतात. प्रत्येक सण आपण सर्वजण मिळून साजरे करतो. दीपावलीचा फराळ मुस्लिमांच्या घरी येतो, मुस्लिमांचा शिरकुर्मा हिंदूंच्या घरी जातो. सर्वजण आनंदाने आपण मिळून मिसळून राहतो. प्रत्येकाची भाषामध्ये त्या भिन्नता आहे. प्रत्येकाची भाषा वेगळी आहे, मातृभाषा वेगळी आहे. तसेच वेशभूषेमध्ये सुद्धा आपल्याला भिन्नता दिसून येते. तरीसुद्धा आपल्या भारतात एकता आहे. पवित्र उन्नत आमची ही संस्कृती महान आहे. आमच्या विविधतेत एकता आहे. अतिशय मंगलमय, उत्कर्षमय अशी आपली भारतीय संस्कृती महान आहे. फळाफुलांची हरितवनांची, फळाफुलांची हरितवनांची, नदी शिखरे आणि जलाशयांची सुंदर संपन्न भूमी ही आम्हा जीवकी प्राण. बघा, आपला भारत देश जशा पद्धतीने विविधतेने नटलेला आहे, तसेच आपल्या भारत देशात वेगवेगळी फळे, फुले आपल्याला पाहायला मिळतात. अनेक फळे येथे आपल्या भारतात पिकतात, जशा प्रकारे सफरचंद, संत्री, द्राक्षे इत्यादी. तसेच अनेक फुले, सुगंधित व वेगवेगळ्या रंगांची फुले सुद्धा आपल्या भारतात पिकतात. आपला भारत देश हा मुळातच कृषीप्रधान आहे आणि त्यामुळे आपली भारतभूमी आपल्याला हिरवाईने नटलेली दिसते. तसेच येथे आपल्या भारत देशात अनेक नद्या आहेत, पर्वत आहेत, तलाव, सरोवर आहेत. अशी सुंदर समृद्ध मातृभूमी आम्हाला आपल्या प्राणापेक्षा सुद्धा प्रिय आहे. प्रत्येक भारतीयाला आपला भारत, आपली भारत माता, भारतभूमी ही आपल्याला प्राणापेक्षा सुद्धा प्रिय आहे. शीलवंतांची, बलवंतांची, नीतिवंत, प्रज्ञावंतांची, वंदनीय जगती जे त्या नवरत्नांची ही खान. कवी म्हणतात,
आपल्या भारत देशात जन्मलेल्या व्यक्ती शीलवंत म्हणजे चारित्र्यवान, उच्च चरित्रे असलेली आहेत. बलवंत म्हणजे बहादूर, खूप खूप शक्ती असलेले, जे आपल्या देशाची सेवा करताना मोठ्या धाडसाने देशासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली. तसेच अनेक अशी प्रज्ञावंत म्हणजे बुद्धिमान लोक जन्माला आली आहेत की ज्यांच्या कार्यामुळे भारतातच नाही तर भारताबाहेर सुद्धा त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उठवला आहे. जसे रवींद्रनाथ टागोर, आंबेडकर, APJ कलाम अशी अनेक बुद्धिमान लोक आहेत जे वंदनीय आहेत. ज्याप्रमाणे खाणीमध्ये नवरत्न असतात तसेच आपल्या भारतात सुद्धा बुद्धिवंतांची बुद्धी असलेली अशी एक खाण आहे, ज्यात जन्मलेल्या व्यक्तींनी आपल्या कार्याने आपले भारताचे नाव खूप मोठे केले आहे. पुढे कवी काय म्हणतात, हे संविधान तिरंगी निशान, हे संविधान तिरंगी निशान, अमूचा मान अमूची शान, प्रियतम या भारतभूमीचे गाऊ सदा जयगान. बघा, भारताचे जे संविधान आहे, आपण जेव्हा इंग्रजांपासून स्वतंत्र झालो, आझाद झालो आणि स्वतंत्र भारत देश निर्माण झाला, त्यावेळेस आपले जे संविधान लिहिले, हे संविधान आंबेडकरांनी लिहिले. हे संविधान आणि तिरंगा निशान म्हणजे आपला जे राष्ट्रध्वज आहे ते आपले मान आणि शान आहेत. अशा या प्रिय भारतभूमीचे आपण सदा गुणगान, जयगान म्हणजे गौरवगीत गात राहू. धन्यवाद.